नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करणार आहोत नवीन टॉपिक पासून. त्या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो ऍसिड, बेसेस अँड सॉल्ट. तर ऍसिड म्हणजे काय, बेसेस म्हणजे काय, सॉल्ट्स कशाला म्हणायचं, ऍसिडिक प्रॉपर्टीज कशा पद्धतीच्या असतात, त्याची टेस्ट काय असेल, कशा पद्धतीने आपल्याला समजेल की गिवन सबस्टन्स हा ऍसिड आहे, हे आपण या चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये शिकणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करताना बघा काही पिक्चर फॉर्मॅट मध्ये तुम्हाला शो केलेलं आहे. जसं याच्यामध्ये आपल्याला टेस्ट बद्दलचा अंदाज येतोय. जसं सबस्टन्स विच आर सोअर इन टेस्ट, जे सबस्टन्सेस सोअर टेस्ट शो करतात, दे हॅव ऍसिडिक इन्ग्रेडियंट्स अँड देअर सोल्युशन्स आर कॉल्ड ॲज ऍसिडिक सोल्युशन. ओके, ज्यांची टेस्ट आपल्याला सोअर टेस्ट लागते त्याला आपण म्हणत असतो ऍसिडिक सबस्टन्सेस. जसं की लेमन असेल, विनेगर सोल्युशन आहे, टॅमराइंड आहे, टोमॅटो आहे. जसं लेमन मध्ये कोणतं आहे, सायट्रिक ऍसिड आहे, ऍसिटिक ऍसिड, ज्यांचे फॉर्म्युले इथे मेन्शन केलेले आहेत. ओके, टोमॅटो मध्ये कोणतं असतं, ऑक्झॅलिक ऍसिड, टॅमराइंड मध्ये टार्ट्रिक ऍसिड अँड सो ऑन. तसंच सिमिलरली बेसेस साठी, आता बेसेस कशाला म्हणणार, असे सबस्टन्सेस विच आर बिटर इन टेस्ट आर कॉल्ड ॲज बेसेस. मग बिटर इन टेस्ट मध्ये कोणकोणते सबस्टन्सेस आहेत, जसं इथे बिटर गार्डचं एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यानंतर जर्किनचं एक्झाम्पल दिलेलं आहे, फेनुग्रेकचं एक्झाम्पल दिलेलं आहे. सो असे जे डे टू डे लाईफ मध्ये आपण यूज करत असतात. जसं आता बघा इथे एक ट्रॅफिक सिग्नल शो होतोय, जो काय आपल्याला इंडिकेशन मार्क देतोय. इंडिकेशन मार्क म्हणजेच काय असणार आहे मुलांनो, रेड असेल तर आपल्याला थांबायचंय, येलो मीन्स आजूबाजूला बघा, आणि ग्रीन मीन्स यू कॅन गो नाउ. ओके, सो सिमिलरली दिलेले सबस्टन्स ऍसिडिक आहे, दिलेला सोल्युशन ऍसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे, याच्यासाठी पण आपल्याला काही इंडिकेटर्स यूज करायचे. मग काही इंडिकेटर्स हे नॅचरल असतील. ओके, मग नॅचरल इंडिकेटर्स कोणते कोणते असतात त्याच्याबद्दल आपल्याला बघायचंय. कॉमन इंडिकेटर जसं की आपण त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतो लिटमस पेपरचं. लिटमस पेपर तुम्ही लॅबमध्ये सर्वांनीच बघितलं असेल, ब्ल्यू लिटमस आणि रेड लिटमस. जर ऍसिडिक अँड बेसिक नेचर ऑफ द कंपाऊंड कॅन ऑल्सो बी इंडिकेटेड बाय सम नॅचरल ॲज वेल ॲज सम केमिकल सबस्टन्सेस नोन ॲज इंडिकेटर. इंडिकेटर म्हणजेच काय, जे ऍसिडिक बिहेवियर किंवा बेसिक बिहेवियर शो करते. तर जसं नॅचरल इंडिकेटर मध्ये एक लिटमस दिलेलं आहे, ज्यामध्ये इट इज अ नॅचरल इंडिकेटर यूज टू डिटरमाइन द नेचर ऑफ सबस्टन्स वेदर इट इज ऍसिडिक ऑर बेसिक, ऑब्टेन्ड फ्रॉम लायकेन्स. लायकेन्स म्हणजेच काय असतं, अल्गी प्रोव्हाइड्स फूड अँड फंगस प्रोव्हाइड्स शेल्टर. लायकेन्स इज द कॉम्बिनेशन ऑफ अल्गी अँड फंगी, ज्याला आपण म्हणत असतो म्युच्युअल. दोघं पण म्युच्युअल मध्ये असतात. कोण कोण, अल्गा आणि फंगस. फंगसचं काम काय असतं, शेल्टर प्रोव्हाइड करण्याचं. अल्गीचं काम काय असतं, फूड प्रोव्हाइड करण्याचं. सो लायकेन्स अ प्लांट बिलॉंगिंग टू द डिव्हिजन थॅलोफायटा. आता हे बायोलॉजिकल टर्म्स आहेत जे थॅलोफायटा मध्ये ते बिलॉंग्स करतात. इंडिकेटर्स, आता बघा रेड लिटमस टाकला, ब्ल्यू लिटमस टाकला. ब्ल्यू लिटमस जर रेड होत असेल दॅट मीन्स रेड रिमेन्स रेड अँड ब्ल्यू चेंजेस टू रेड, दॅट मीन्स द सबस्टन्स ऑर द सोल्युशन इज, अरे व्हॉट, ब्ल्यूचं कन्व्हर्जन जर रेड मध्ये होत असेल तर त्या सोल्युशन्सला काय म्हटलं तर मित्रांनो ऍसिडिक सोल्युशन म्हटलं जातं. सिमिलरली इकडे बघा, इकडे लिटमस टाकलं, आता रेडचं ब्ल्यू मध्ये कन्व्हर्जन झालं बघा. ब्ल्यू लिटमस टाकला, ब्ल्यू लिटमस ऍज इट इज राहिला. रेड लिटमस ज्या सोल्युशन मध्ये टाकला तो ब्ल्यू मध्ये कन्व्हर्ट झाला. सो ब्ल्यू रिमेन्स ब्ल्यू बट रेड चेंजेस टू ब्ल्यू, म्हणजेच ते सोल्युशन काय असेल मुलांना, बेसिक असेल. बघा, ऍसिड चेंजेस ब्ल्यू लिटमस टू रेड लिटमस अँड बेस चेंजेस रेड लिटमस टू ब्ल्यू लिटमस. हा पार्ट लक्षात ठेवायचा आहे. म्हणजेच फॉर ऍसिडिक सोल्युशन ब्ल्यू लिटमस पेपर कन्वर्ट्स इनटू रेड लिटमस पेपर अँड फॉर बेसिक सोल्युशन रेडचं कन्वर्जन कसं होणार आहे, ब्ल्यू मध्ये होणार आहे. ओके, इथपर्यंत पार्ट क्लिअर आहे. नेक्स्ट सिंपल पार्ट आहे, इंडिकेटर्स असतात ज्याला आपण ऍसिड बेसिसच्या फॉर्मॅट मध्ये देत असतो. So blue litmus paper turn red on dipping in acidic solution and red litmus turn blue when dipped in alkali solution. So natural substances, natural indicators can also be prepared from petunia, turmeric, त्यानंतर geranium, beetroot and red cabbage extract. असे वेगवेगळे नॅचरल सबस्टन्सेस आहेत जे आपण इंडिकेटर्स म्हणून वापरू शकतो. ज्यामध्ये आता इथे दिलं बघा, रेड कॅबेज एक्स्ट्रॅक्ट रिमेन्स रेड इन ऍसिडिक सोल्युशन बट टर्न्स टू ब्ल्यू टू ग्रीन इन द बेसिक सोल्युशन. जसं आता इथे पीएच च्या व्हॅल्यू शो केल्या आहेत 1, 3, 5,
4 5 6 7 8 9 10 11. आता जसं आपल्याला नोन आहे की जसं पीएच ची व्हॅल्यू वाढत जाते 7 to 14 मध्ये बेसिक पीएच असतो, 1 to 7 मध्ये ऍसिडिक पीएच असतो. सो जो रेड कॅबेजचा एक्स्ट्रॅक्ट येतो इट रिमेन्स रेड इन ऍसिडिक सोल्युशन बट टर्न्स टू ग्रीन. बघा जर त्या बाजूला बघायला गेलं तर तो ग्रीन इन बेसिक सोल्युशन म्हणजेच रेड कलर चेंज व्हायला स्टार्ट होतो. आता बघा इथे दिलेलं आहे डीप ब्ल्यू कलर. द फ्लॉवर ऑफ hydrangea plant is usually blue in acid which turns pink in the presence of base. म्हणजे त्याचं कलरेशन कसा डीप पिंक कलर मध्ये चेंज होत जातं जसं बेसिक कंडिशन, आणि ब्ल्यू कलर असेल कशामध्ये मुलांनो बेस मध्ये. ओके नेक्स्ट आता टर्मरिक प्लस वॉटर, लेमन ज्यूस, ऍसिडिक bleach, water is basic. Many times we have noticed that yellow stain of curry on white cloth. आता बघा ज्याच्यामध्ये जर तुम्ही असं ऑब्झर्व केलेला असेल बऱ्याच वेळेस जर हळदीचा डाग आपल्या व्हाईट शर्टला व्हाईट हँकरशिपला जर लागलेला असेल आणि जर त्याच्यावरती आपण सोप अप्लाय केला, बरोबर, सोप हे काय आहे बेसिक सोल्युशन. बेसिक सोल्युशन मध्ये येलो कलरचं कन्व्हर्जन कशात होत असतं मुलांना, when soap is scrubbed this is due to the fact हे कशात कन्व्हर्जन होत असतं रेडिश ब्राऊन कलर मध्ये. कशामुळे रे सोपमुळे. दिस इज ड्यू टू द फॅक्ट दॅट सोप सोल्युशन इज बेसिक इन नेचर विच चेंजेस द कलर ऑफ टर्मरिक इन द करी स्टेन टू रेड ब्राऊन कलर. कशामुळे होत आहे, जो सोप सोल्युशन आहे तो कसा आहे बेसिक नेचर मध्ये, मग टर्मरिक इज अ नॅचरल इंडिकेटर. ते काय होतं येलो कलरचं कन्व्हर्जन कसं होतं रेड ब्राऊन कलर मध्ये होऊन जातं. नेक्स्ट सिंथेटिक ऑर ऑल्फॅक्टरी अँड युनिव्हर्सल इंडिकेटर. आता सिंथेटिक इंडिकेटर्स म्हणजे जे आपण लॅबमध्ये किंवा आर्टिफिशियली जे प्रिपेअर्ड केलेले असतील त्याला म्हटलं सिंथेटिक इंडिकेटर्स. तो टेक टू अननोन सोल्युशन इन टू डिफरंट बीकर्स जसं याच्यामध्ये घेतलं. आता फिनॉप्थेलिन इंडिकेटर आहे. फिनॉप्थेलिन इंडिकेटर इज अ आर्टिफिशियल और वी कॅन से दॅट सिंथेटिक इंडिकेटर. फिनॉप्थेलिन इंडिकेटरचे बघा याच्यामध्ये ड्रॉप ऍड केले, बघा दिसतं तुम्हाला. ड्रॉप ऍड केल्यानंतर स्टर केलं त्याच्यामध्ये, सो नो कलर चेंज पहिल्या सोल्युशन मध्ये. सेकंड सोल्युशन मध्ये जेव्हा बघितलं तर कलरलेस टू पिंक सोल्युशन कन्वर्ट झालं. बघा एक ड्रॉप ऍड केलं त्याच्यामध्ये फिनॉप्थेलिन इंडिकेटरचा आणि स्टर केल्यानंतर ते सोल्युशन आपल्याला पिंक कलर मध्ये कलरलेस टू पिंक कलरेशन शो झालं. आता ह्या ऑब्झर्वेशन वरनं काय समजलं, ऍसिड मध्ये फिनॉप्थेलिनचा कलर चेंज नाही झाला बट बेस मध्ये इन बेसिक सोल्युशन इट टर्न्स कलरलेस टू pink color. So phenolphthalein in acids and in bases. So some chemical substances such as phenolphthalein, methyl orange, eosin are also indicator. They are synthetic indicators. कौन phenolphthalein indicator, methyl orange and eosin. These are the synthetic indicators. Synthetic indicator means असे indicators, असे substances जे artificially or lab मध्ये प्रिपेअर केलेले असतील. मग आता बघा इथे ऍसिड मीडियम मध्ये काय होणार बघा, लक्ष द्या. चार्ट नाही भरला, हे चार्ट मध्ये व्हॅल्यूज लिहून घ्या. जर ऍसिडिक सोल्युशन असेल तर ऍसिड मध्ये फिनॉप्थेलिन इन ऍसिड नो कलर चेंज, बट इन केस ऑफ बेसेस इट चेंजेस फ्रॉम कलरलेस टू पिंक, कलर. ओके नेक्स्ट हे झालं सिंथेटिक कलरचं. आता ऍसिड मध्ये मिथिल ऑरेंज असेल, अल्कली असेल, मिथिल ऑरेंजच्या कंडिशन मध्ये काय होतं, फिनॉप्थेलिन इंडिकेटर्स जे पीएच 7 असेल आणि फिनॉप्थेलिन इंडिकेटर पीएच 10 च्या कंडिशनला. न्यूट्रल पीएच ला कलर चेंज होत नाही किंवा ऍसिडिक पीएच ला कलर चेंज होत नाही, बट बेसिक पीएच ला कलरेशन चेंज झालेला आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट आता काही सॅम्पल सोल्युशन दिले, रेड लिटमस, ब्ल्यू लिटमस आणि फिनॉप्थेलिन आणि मिथिल ऑरेंज सोल्युशन बद्दल सांगितलेले. आता मिथिल ऑरेंजच्या सोल्युशन बद्दलही इथे लक्षात काय ठेवायचंय बघा, याच्यामध्ये मिथिल ऑरेंजचा कलर ऍसिड मध्ये चेंज झालाय का, नाही, बट अल्कली मध्ये म्हणजेच बेस मध्ये तो कलर चेंज झालेला आहे, तोच आपल्याला या चार्ट मध्ये बघायचा. आता बघा HCl सोल्युशन असेल, रेड लिटमसचं कलरेशन चेंज होणार आहे का, नो चेंज. पण ब्ल्यू लिटमस कशात कन्वर्ट होईल रे, टर्न्स ब्ल्यू लिटमस टू रेड, बरोबर. त्यानंतर फिनॉप्थेलिन इंडिकेटर कलरलेस असेल पण तिकडे टर्न्स टू रेड. नेक्स्ट H2SO4 नो चेंज, टर्न्स ब्ल्यू, कलरलेस, टर्न्स रेड. HNO3 इज ऑल्सो ऍसिड. मग ऍसिडच्या प्रॉपर्टी ऍसिडिक कंडिशन आहे, ऍसिटिक ऍसिड पण ऍसिडिक कंडिशन आहे. सोडियम हायड्रॉक्साईड, आता बघा सोडियम हायड्रॉक्साईड इज अ बेस असेल तर इथं रेड लिटमसचं कशात कन्वर्जन होईल, ब्ल्यू मध्ये होईल. ब्ल्यू लिटमस रिमेन्स ऍज इट इज. इकडे टर्न्स पिंक, फिनॉप्थेलिन इंडिकेटर मध्ये ब्ल्यू बेसिक कंडिशन मध्ये ब्ल्यू सोल्युशन कलरलेस सोल्युशन पिंक सोल्युशन मध्ये कन्वर्ट होईल.
पण मिथिल ऑरेंज मध्ये टर्न्स इट येलो. नेक्स्ट कॅल्शियम हायड्रॉक्साईड, इट इज ऑल्सो बेसिक सोल्युशन. मग बेसिक साठी सगळ्या कंडिशन्स काय येतील, सेम येतील. तुम्हाला चार्ट कम्प्लीट करायचा आहे, चेक करून घ्या. NH4OH इज ऑल्सो बेस, त्याच्यामध्ये पण रेड लिटमसचं ब्ल्यू मध्ये कन्वर्जन होईल. नो चेंज इन कलर ऑफ ब्ल्यू लिटमस पेपर. इकडे काय होईल, फिनोल्फ्थालीन इंडिकेटर मध्ये टर्न्स पिंक अँड इन केस ऑफ मिथिल ऑरेंज इट टर्न्स इनटू येलो कलर. ओके. नेक्स्ट आता इथे ऑनियन स्लाइस घेतला आपण. ऑनियन स्लाइसला जर आपण आता दोघांनी फ्रेग्रन्स घेतल्यानंतर याच्यामध्ये डीप केला, ऑनियन स्मेल गोज ऑफ आणि इकडे ऑनियन स्मेल ऍज इट इज असेल, रिमेन्स ऍज इट इज. मग कोणत्या कंडिशन मध्ये ऍसिड असणार आहे, कोणत्या कंडिशन मध्ये बेस असणार आहे. सो इन ऍसिड स्मेल ऑफ ऑनियन रिमेन्स सेम बट बेस गोज ऑफ. ज्या ऑनियनच्या कंडिशन मध्ये आपल्याला लक्षात काढायचं आहे की ऍसिडिक कंडिशन मध्ये स्मेल ऍज इट इज असेल, पण बेसिक कंडिशन मध्ये स्मेल विल गोज ऑफ. म्हणजेच तिथे आपल्याला त्याचा कुठल्या प्रकारचा ऑर्डर, कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर, जो ऑनियनचा कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर असतो तो तिथे डिसअपिअर झालेला बघायला मिळेल. कोणत्या कंडिशन मध्ये, जर सोल्युशन बेसिक असेल तर. मग अशा पद्धतीने आपण ते आयडेंटिफाय करू शकतोय. बट इट इज नॉट ऍडवाइजेबल अगेन टू टेक स्मेल ऑफ एनी केमिकल्स. ओके. So since this indicator works on smell is called as olfactory. Olfactory का रे? Olfactory का रे? Filaments of olfactory nerves, olfactory bulb, limbic system. का असं म्हटलं, जो सेन्सेशन ऑफ स्मेल आपलं टेस्ट करेल त्याला म्हटलं जाईल olfactory indicators. Example onion. Acids, in acids order remains as it is, but in base order goes off. Olfactory indicator, certain substances whose order change in acidic or basic medium are known as olfactory indicators. असे सबस्टन्सेस ज्याची ऑर्डर चेंज होईल ऍसिडिक किंवा बेसिक मीडियम मध्ये. जसं ऑनियनची ऑर्डर ऍसिडिक मीडियम मध्ये ऍज इट इज होती, बट बेसिक मीडियम मध्ये ऑर्डर डिसअपिअर झाली होती, किंवा आपण म्हणू शकतो ऑर्डर गोज ऑफ. त्या कंडिशन मध्ये त्या इंडिकेटर्सला म्हटलं तर ऑल्फॅक्टरी इंडिकेटर. जसं ऑनियन असेल, क्लोव्ह असेल, व्हॅनिला इसेन्स असेल, त्यानंतर इकॅलिप्टस दॅट इज निलगिरी, त्याचा पण इन ऍसिड ऑर्डर रिमेन्स ऍज इट इज अँड इन बेसेस ऑर्डर गोज ऑफ. नेक्स्ट युनिव्हर्सल इंडिकेटर. सो मिक्सचर ऑफ सेव्हरल इंडिकेटर इज नोन ऍज युनिव्हर्सल इंडिकेटर. मग युनिव्हर्सल इंडिकेटर कशासाठी वापरत असतो आपण, जे पीएच स्केल वरती युज केलेलं असतं बघा. ऍसिडिक साठी इन्क्रीजिंग ऍसिडिक, न्यूट्रल 7 ला, आणि अल्कलीज इन्क्रीजिंगली अल्कली. So universal indicators are not only tells us whether the given solution is acid or base. ते फक्त आपल्याला दिलेलं सोल्युशन ऍसिडिक आहे का बेसिक आहे याच्याबद्दलचं डिस्कशन नाही देते मुलांना, पण त्याचबरोबर तो काय सांगतोय, इज जज हाऊ स्ट्रॉंग ऍसिड ऑर बेस कॅन बी सीन. म्हणजे दिलेल्या सबस्टन्स मध्ये तुम्हाला याची पण अंडरस्टँडिंग होते की दिलेला ऍसिड किंवा बेस हा किती डायल्युटेड आहे किंवा किती स्ट्रॉंगली कॉन्सन्ट्रेटेड आहे. Okay, are you getting the point? So universal indicators are important as they not only shows whether the given substance is acidic or basic, but they also indicates us how concentrated is the acid or the base you have selected or you have taken. Next, chemical definitions of acids and minerals and organic acids. आता chemical definitions मध्ये बघा काही theories दिल्या गेल्या, जसं मी पुढे तर आपण डिटेल मध्ये त्याला एक्सप्लेन करणार आहोत. पण 3 थेअरीज आहेत ज्या ऍसिड बेस साठी आपण यूज करत असतो मुलांना. पहिली थेअरी ऍसिड बेस थेअरीची, अरेनियस ऍसिड बेस थेअरी. सेकंड थेअरी इज लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थेअरी, अँड थर्ड वन इज लेविस ऍसिड बेस थेअरी. मग अरेनियस थेअरी मध्ये काय सांगितलं मुलांना, जर प्रोटॉन H+ लिबरेशन होत असेल कशामध्ये, ऍक्वस सोल्युशन मध्ये, तर त्या सबस्टन्सेसला म्हणायचं दे आर ऍसिडिक. जर OH- चं लिबरेशन होत असेल तर त्याला म्हणायचं बेसिक सबस्टन्सेस. कोणाच्या थेअरीनुसार, अरेनियस ऍसिड बेस थेअरीनुसार. In case of Lowry Bronsted acid base theory, if a substance donates a proton, then we called it as a acid, and if a species accept a proton, we called it as base. Are you getting? Yes. So now in last Lewis acid base theory. Lewis acid base theory मध्ये लेविसच्या म्हणण्यानुसार ऍसिड और बेस काय असेल, तर जर एखादा सबस्टन्स पेअर ऑफ लोन पेअर किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल मुलांना, तर त्याला म्हटलं जाईल लेविस बेस.
आणि जर एखादी स्पेसिस पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असेल, स्वतःकडे घेत असेल, तर त्याला म्हटलं जाईल लेविस ऍसिड. जसं AlCl3 कडे कुठल्याही प्रकारचं H+ किंवा प्रोटॉन डोनेशन साठी काही अवेलेबिलिटी नाहीये, बट ऑल्दो इट इज ऍक्टिंग ऍज अ acid, so we called it as Lewis acid because it takes a pair of electron from the other species. So chemical definition of acid and bases. Acid कशाला म्हणायचं? HCl आहे. When dissolved in water काय लिबरेट करते बघा, H+ and Cl-. नेक्स्ट केस मध्ये बघा, H2SO4 आहे, twice of H+ plus SO4 2- as valency of sulfate ion is 2. तो इथे बघा, the substances which when dissolved in water, जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, काय म्हटलं, जे सबस्टन्सेस वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यावरती किंवा त्याच्या ऍक्वस फॉर्म मध्ये H+ आयन्सचं जर लिबरेशन देत असतील मुलांना, तर त्याला म्हटलं जाईल ऍसिड. बेसेस कशाला म्हणायचं बघा, इथे दोन सबस्टन्सेस दिले, MgOH twice चं Mg2+ plus 2OH- KOH K+ plus OH-. So whenever the substance which when dissolved in water gives OH- ions are called as bases. आता ही कोणाच्या थेअरीनुसार झालं मुलांना? व्हेरी गुड, अरेनियस ऍसिड बेस थेअरीनुसार. सो अरेनियसच्या म्हणण्यानुसार काय कंडिशन होती, whenever we dissolve a substance into its aqueous form किंवा aqueous सोल्युशन मध्ये ज्यावेळेस त्याला आपण डिझॉल्व्ह करणार, त्यावेळेस तो H+ च्या फॉर्मॅटमध्ये OH- जर आयन सेलिब्रेशन करत असेल, तर त्याला आपण ऍसिड अँड बेस रिस्पेक्टिव्हली असं म्हणू शकतो. नेक्स्ट, आता बघा इथे, द ऍसिड प्रेझेंट इन प्लांट्स अँड एनिमल्स आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक ऍसिड्स. म्हणजे जे लिव्हिंग सिस्टम पासून आपण डिराईव्ह करू शकतोय किंवा लिव्हिंग सिस्टम मध्ये जे ऍसिड किंवा बेसेस आपल्याला सापडतात, त्याला आपण म्हणत असतो ऑर्गॅनिक ऍसिड्स. ओके. नेक्स्ट, acids are classified into two types, organic acid and mineral acids. Organic acid and mineral acid. Some of the organic acids are citric acid, lactic acid, tartaric acid, oxalic acid. Tartaric acid कशात मिळालं होतं रे? टॅमराइन सीड मध्ये. लॅक्टिक ऍसिड असेल, सिट्रिक ऍसिड असेल, ऑक्झॅलिक ऍसिड असतील. These all are the organic acids. जसं टार्टरिक ऍसिड, पहिलं काय सांगितलं, सिट्रिक ऍसिड मँगो, लॅक्टिक ऍसिड मध्ये टॅमराइंड मध्ये असेल टार्टरिक ऍसिड, ऑरेंज मध्ये असेल सिट्रिक ऍसिड, ग्रेप्स मध्ये काय असणार आहे, ऑक्झॅलिक ऍसिड, लेमन मध्ये पण काय असेल, सिट्रिक ऍसिड. सो मँगो, टॅमराइंड, ऑरेंज, ग्रेप्स, लेमन, these all contains organic acids. Mineral acids. So the acids prepared from the minerals of the earth are called as mineral acids. असे ऍसिड्स जे प्रिपेअर केले जातील मिनरल्स ऑफ द अर्थ, म्हणजे जे अर्थ एक्स्ट्रॅक्ट, जे अर्थ क्रस्ट मध्ये आपल्याला एक्स्ट्रॅक्ट सापडतात, त्याच्यापासून जे ऍसिड्स बनवलेले असतील त्याला म्हटलं जाईल मिनरल ऍसिड्स. मग एक्झाम्पल्स ऑफ मिनरल ऍसिड्स आर सल्फ्युरिक ऍसिड. तुम्ही जर केमिस्ट्री लॅब मध्ये गेलात, तर जिथे विंडो साइडला किंवा कॉर्नरला ज्या 3 ऍसिड्सच्या बॉटल्स ठेवलेल्या बघायला मिळतील तुम्हाला, हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl and nitric acid is HNO3. These three are called as mineral acids. So concentrated mineral acids are very dangerous. In laboratory, acids are generally mixed with water to dilute them. Such acids are called dilute acids. तर मुलांना एक गोष्ट आली लक्षात ठेवायची, ऍसिड आणि वॉटर, ज्यावेळेस आपल्याला ऍसिडला डायल्यूट करायचं असतं, तर वॉटर मध्ये ऍसिड टाकलं होतं की ऍसिड मध्ये वॉटर टाकलं होतं? अरे तुम्ही म्हणाल सर दोघांमध्ये काही करा, सेमच आहे. सेमच असेल का? अरे सेमच असेल का? ऍसिड मध्ये वॉटर ऍड करायचं की वॉटर मध्ये ऍसिड ऍड करायचं? ओके, कमेंट करून मला नक्कीच सांगा. ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही कॉन्सन्ट्रेटेड ऍसिडला आपल्याला डायल्यूट करायचं असतं, डायल्यूट करत असताना त्याला आपण ऍसिड मध्ये वॉटर ऍड करायचं की वॉटर मध्ये ऍसिड ऍड करायचं, आणि का, ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये 100% बघूच. पण तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुमचा आन्सर काय असेल ते. So warning sign displayed on the containers containing concentrated acid and bases. Always acid into water to avoid any accident. अरे आन्सर इथं येऊन गेलं. ऑलवेज आपल्याला कशात ऍड करायचं आहे? ऍसिड वॉटर मध्ये टाकायचं, ना की वॉटर ऍसिड मध्ये ऍड करायचं. हे ऑलवेज लक्षात ठेवायचं. डायल्यूट करत असताना ऑलवेज ऍसिड टू वॉटर डायल्युशन झालं पाहिजे. ऍसिडला ऍड करायचं कशात? वॉटर मध्ये, नॉट वॉटर टू ऍसिड. का असं करायचं? तर त्याच्यासाठी पण रिझन असतं की ज्यावेळेस आपण वॉटर जर ऍसिड मध्ये ऍड केलं
वॉटर जर ऍसिड मध्ये ऍड करायला लागले तर वॉटरचे काही ड्रॉप्स ऍसिड मध्ये जातील आणि बम्पिंग होऊ शकतं, जे स्पिल आउट होईल तुमच्या बॉडीवरती उडू शकतं. मग आपण ऍसिड वॉटर मध्ये ऍड करत असताना स्टरर घेतलेलं असतं, वॉटर याच्यामध्ये बीकरमध्ये ठेवलेलं असतं आणि जे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे ड्रॉप बाय ड्रॉप स्टरर वरती ऍड करत असतो आणि त्याला कॉन्स्टंटली स्टरिंग करत असतं. सो दॅट जी एक्झोथर्मिक रिएक्शन आहे म्हणजे जी हीट रिलीज होणार ती जास्त अमाऊंट मध्ये नसेल आणि प्रॉपरली आपण डायल्युशन परफॉर्म करू शकतोय. ऑलवेज अँड ऑलवेज लक्षात ठेवायचं, जेव्हा कधी आपण कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड सोबत डील करतोय, नो मजाक मस्ती, व्यवस्थित सिन्सिअरली ते प्रॅक्टिकलच परफॉर्म करायचंय. ग्लासवेअर्स प्रॉपरली होल्ड करायचे, तुमचा स्पेक्ट असला पाहिजे, शूज कंपल्सरी असायला पाहिजे, ऍप्रॉन व्यवस्थित असायलाच पाहिजे. सो दॅट, कारण ऍसिड जर बॉडीवरती स्पिल आउट झालं तर ते इट कॉज टू हाय इंजुरी, म्हणजे बऱ्यापैकी बर्निंग सिम्बॉल, जसं बघा इथे तुम्हाला बर्निंग सिम्बॉल दाखवले, जे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड असतात ते तुमचं स्किन बर्न फार इफेक्टिव्हली करू शकते आणि मेजर इलनेस कॉज करू शकते. हजार्डस कंडिशन क्रिएट होण्याच्या ऐवजी सिन्सिअरली प्रॅक्टिकल्स करायचे, मजाक मस्ती करायची असेल तर लॅबमध्येच जायचं, साधं सिंपल लॉजिक. यस, इथपर्यंत क्लिअर झालं. आतापर्यंतच्या पार्टमध्ये आपण काय बघितलं, ऍसिड बेसेस, ऍसिड काय असतात, बेसेस कशाला म्हणायचं, मग त्याच्यासाठी काही नॅचरल इंडिकेटर्स असतात, दिलेला सबस्टन्स ऍसिड आहे का बेसिक आहे हे ओळखण्यासाठी काही इंडिकेटर्स यूज करायचे असतात. मग काही नॅचरल इंडिकेटर्स असतील, काही सिंथेटिक इंडिकेटर्स असतील, काही युनिव्हर्सल इंडिकेटर असतील. युनिव्हर्सल इंडिकेटरचं काम काय, ते फक्त इट नॉट ओनली शोज वेदर द गिवन सबस्टन्स इज ऍसिडिक ऑर बेसिक, बट इट ऑल्सो शोज हाऊ कॉन्सन्ट्रेटेड इट इज और हाऊ डायल्युटेड इट इज, म्हणजे किती प्रमाणात तो स्ट्रॉंगली ऍसिडिक किंवा बेसिक आहे हे सुद्धा काम शो करण्याचं काम कोण करत असतं, युनिव्हर्सल इंडिकेटर करत असतं. त्यानंतर ऍसिड बेसच्या थिअरीनुसार आपण अरेनियस ऍसिड बेस थिअरी एक्सप्लेन केली की जर एखादा सबस्टन्स ऍक्वस फॉर्म मध्ये H+ आयन्स लिबरेट करत असेल तर त्याला म्हणायचं ऍसिड, आणि जर एखादा सबस्टन्स OH- आयन लिबरेट करत असेल तर त्याला म्हणायचं बेस. ओके, सो इथपर्यंतचा पार्ट आजपर्यंत आपण कव्हर केला. याचा नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर काही इतक्या झालेल्या पार्टमध्ये काही अडचण असेल, जसं ते मगाशी सांगितलं होतं, आपण एक क्वेश्चन दिला होता की कमेंटमध्ये तुम्हाला मेन्शन करायचं होतं की जर सोल्युशनला म्हणजे स्ट्रॉंग ऍसिडला जर आपल्याला डायल्यूट करायचं असेल तर वॉटर ऍसिड मध्ये ऍड करायचं की ऍसिड वॉटर मध्ये ऍड करायचं. तर अनफॉर्च्युनेटली त्याचा आन्सर आहे आपल्या स्लाइडवरच प्रेझेंट होतं. तर आन्सर काय होतं, ऑलवेज वी हॅव टू ऍड ऍसिड इनटू वॉटर व्हाईल कॉन्स्टंट स्टरिंग. येस, इज दॅट क्लिअर? सो आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू. सो थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.